चांगलं झालं. कुणी बनवलं? तुला काय वाटतं? तू बनवले? काय सांगते? मी पोलीस आहे, दिवसभर बाहेर असते, म्हणजे मला घरातलं काहीच येत नाही का? असं नाही ग, फक्त मी तुला कधी बघितलं नाही ना स्वयंपाक करताना म्हणून. तेच ना, तू आजवर मला कधी नीट बघितलंच नाहीस. म्हणजे काही नाही. असं कोड्यात का बोलतेस? आणि हे बघ, मी तुझ्यावर शंका नव्हतो घेत. आता आप्पीने पण जिल्हा सांभाळून घर. तू खरंच डिवोर्स देतोस का तिला? मी नाही, ती देते. तिने पेपर पाठवलेत. माझा तर विश्वासच बसत नाही. म्हणजे तुला नाही द्यायचंय का डिवोर्स? असं नाही, पण डिवोर्स म्हणजे दोघांनी मिळून घेतलेला निर्णय असतो ना. तर मला फक्त एवढं वाटत होतं की दोघांनी समोर बसलो असतो, चर्चा केली असती तर बरं झालं असतं. बघ अर्जुन, तू अजूनही मनापासून नाही करत आहेस. असं नाही आर्या, कधी वाटलं नव्हतं ग ही वेळ येईल म्हणून. हेच ना अर्जुन, हेच म्हणत होते ना सगळे की तू अडकून आहेस, आणि त्याने आता काही होऊ शकत नाही ना, ते तू स्वीकारायला तयार नाहीये. आज जर हे सगळं झालं नसतं ना, तर तू असंच राहिला असतास का आयुष्यभर? नाही आर्या, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण फक्त मला जाणीव व्हावी म्हणून कदमांना एवढा त्रास नाही व्हायला पाहिजे होता ग. अक्षरशः जीव घेणं त्रास आहे. अरे मला आता काय वाटतं ना, मी तुला नाही सांगू शकत ग. पण खरंच तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर, खूप जास्त उपकार आहेत. उपकार? हे खरंच मैत्रीच्या पलीकडचं आहे का? तुझे खरंच उपकार आहेत माझे. आणि मला आत्ता जाणवायला लागले, अगं तू अक्षरशः घरची झालीस. किती करतेस तू घरच्यांसाठी, सगळ्यांसाठी. अर्जुन नाही नाही अरे, मला बोलू दे, खरंच मला बोलू दे. मला दिसतंय ग, कदमांची जेवढी मी काळजी घेतली नाही ना, तेवढी तू घेतेस. माझी काळजी घेतेस, घरच्यांची काळजी घेतेस. अरे का? याचं उत्तर तूच दिलंस की आता? काय? की माझ्यासाठी हे सगळं मैत्रीच्या पलीकडचं आहे. म्हणजे? अर्जुन, तू आताच तुझ्या पासमधनं बाहेर येतोस ना, कळेल तुला हळूहळू. असं कोड्यात का बोलतेस आज? मला काही कळेना. कोड्यात नाही बोलत आहे अर्जुन, मी सरळच बोलते. फक्त आजवर तुझ्या डोळ्यासमोर पुसट चित्र होती, ती आज कुठं क्लिअर होत आहे म्हणून बोलतेय मी. नाश्ता करणार का तू तिथे? नाही, तिकडे जाऊनच करते आता. मग चहा तरी घे. अरे मोना गेली आहे का माहेरी? हो, येईल 2 दिवसात. मग मी करते चहा. तिथे थांब. अगं मी करतो की. अरे करते ना मी. थांब, मी करतो. आता सांग, ही काय आहे? डॉक्टर. हा, आणि आता हे कोण आहे? काय अभ्यास चाललाय का? नाही मा, बापूच्या प्रश्नांची मी सगळे उत्तर दिले की बापू मला काहीतरी दाखवणार आहेत. काय दाखवणार आहेत बापू? बापू अगं त्याला पिक्चर बघायचा आहे. हो मा. अरे अमोल, पण तो शहनशाह वेगळा होता. बाबा करतो मामा. हो, पण तू गाणं बघितलंयस ना, मग आता काय परत परत? मा गाण्याची सारखा ड्रेस पाहिजे. अरे पण आता कुठं आणायचा तो ड्रेस? मामा, तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहेस ना, मग तू आणून दे ना. लाडीगुडी. बर, आता बेस्ट मामा आहे म्हणल्यावर आणायलाच लागते की. म्हणजे तू देणार का जे बाबा? मग विषय का? करू की आपण काय तर. बरं अमोल, आता समर कॅम्प संपलाय, त्यामुळे बाहेर खेळायचं नाही खूप. आणि सगळ्यात महत्वाचं, बापूंना आणि मोमाला अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मा, मी बापूंना कसला त्रास देत नाही. मोमा तर स्वतः त्रास करून घेते, हाय का नाही बापू? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. अहो, मी निघतच होते आता. ठीक आहे मॅडम, पण मी एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो. ते बर अमोलराव, चला आपण आता एक शहनशाहची वस्तू बनवूया, चालतंय का? शाईशा, चल मामा. काय झालं? मॅडम, अर्जुन सरांच्या वडिलांना विनायकरावांना अटॅक आला. काय? काल मी पोलीस स्टेशनला ड्रग्सच्या कारवाईबद्दल सांगायला गेलो होतो, तर तेव्हा मला चिंचुकेनी सांगितलं की विनायकराव सिरियस आहेत. आप्या,
चल आपण बघायला जाऊ. हो चल चल. मी ऑफिसला तिकडूनच येते. येस मॅडम प्लीज. आठवणी काका बोल बाळा. इतक्या काही काय बापू कुठे गेले? ते नाही का कामासाठी गेले, लवकरच येते. ओके. हा बोला ना. मामा हे काका आधीपासून माझ्या मारायला लागतात का? हो बाळा, दीदी सातारला होती ना तेव्हापासून. बरं पोचतोच आहे. हा थँक्यू. काका हा? तुम्ही ओळखता का माझ्या बाबांना? हो मी ओळखतो ना तुझ्या बाबांना. ते कसे दिसत होते? का रे बाळा, तुला का हवी आहे ही माहिती? मग मी त्यांचं चित्र काय आणि मी त्यांना माझ्या बाबांना शोधेन ना. बरं तुझ्या बाबांचा चेहरा ना एकदम तुझ्यासारखा आहे, फक्त मोठा आहे. आणि बाळा तुझे बाबा आहेत ना एकदम राजा माणूस आहेत. शहंशाह माझे बाबा. हो 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 शहंशाह आहेत. तुला चित्र काढायचं ना तर ऐक, तुझ्या बाबांची आहे ना अशी मस्त मिशी आहे, लांब केस आहेत आणि त्यांचे डोळे आहेत ना एकदम तुझ्यासारखे आहेत. माझ्यासारखी डोळे आहेत त्यांची. हो थँक्यू काय तोंडे काका. वेलकम बाळा. देव करो आणि तुला तुझा शहंशाह लवकरात लवकर मिळो. ओके ओके बाय काय तोंडे काका. बाय. मीना काका तू आता ठणठणीत बारा होशील बघ. आणि अर्जुनची कसली काळजी करायची नाही, विचार करायचा नाही. आम्ही आहोत. सुटला आपला अर्जुन. सुटला म्हणजे? म्हणजे 7:30चा कसा फेरा असतो त्यातून सुटला असं समजा तुम्ही. आणि म्हणजे तुम्हाला माहितीये का, भाऊजी लग्नासाठी तयार झालेत, त्यामुळे तुम्हाला आता लवकर बरं व्हायचंय. हा मस्त नाचायचंय आता आपण. काय दादा, मी काय पहिल्यांदा करतोय काय? तसं समजा. आणि आपलं ठरलंय ना आता मागचं काय डोक्यात ठेवायचं नाही म्हणून. आणि येळ घालवू नका, माझ्या बरं व्हायची वाट बघू नका. हो कदम, काहीतरी काय बोलतोय तुम्ही? तुमच्याशिवाय एंगेजमेंट करणार आहे का मी? उगाच काहीतरी. विनय काका अरे मुलीच्या आईशी बोलावं लागेल. तू हवायस त्यासाठी लवकर बारा हो. तुम्ही दोघं आहे की. अहो पण आर्याच्या आईशी बोलायचं म्हणजे जरा. चांगल्या कामाला वेळ कशाला घालवायचा आर्या? हो कदम, एवढी कसली काय झाली तुम्हाला? दुसरं काय डोक्यात आहे का तुमच्या? नाही नाही, तुम्ही करा, मुहूर्त काढा. बर बर, आम्ही उद्याच जाऊन बोलून येतो आर्याच्या आईशी. वहिनी सावकाश जरा. बघा काही झालं तरी माझं दुसरं लग्न आहे. अर्जुन ते आम्ही सगळं बोलून घेतो. आणि आर्याची आई तुला चांगलंच ओळखते ना. हा दादा, पण आर्याचा मित्र म्हणून ओळखतात. आर्या तिचे निर्णय घ्यायला सक्षम आहे आणि तिच्या वडिलांच्या नंतर तिनंच तर सांभाळले ना सगळं घर. वहिनी बरोबर आहे, पण शेवटी लग्न म्हणजे मागच्या लग्नाचं काय डोक्यात आहे का तुमच्या? साहजिक आहे ना, शेवटी डोक्यात येणारच ना. तू सगळं डिलीट कर डोक्यातून सगळं. ठीक आहे. आणि ना भाऊजी तुम्ही फक्त लग्नाला उभं राहा, मग बाकीचं आम्ही बघतो की सगळं. आणि बरं झालं बाई, नाहीतरी मागच्या वेळी कुठं तुमचं नीट लग्न झालेलं. वहिनी हे बघा, जे झालंय त्याला नाव नको ठेवायला. ठीक आहे, आपण ह्यावेळी करू जे काय पाहिजे ते, पण पहिल्या लग्नाला नाव नाही ठेवली पाहिजे. लोग शहंशाह कहते हैं. मामा आलो आलो शहंशाह. मामा आपण या कपड्यांचं काय करायचं? आपण कपडे तयार करूया की. म्हणजे मामा? म्हणजे आपल्या घराचे कपडे आहेत ना, हा. त्या कपड्यांपासून आपण ड्रेस तयार करायचा. उहू, कसं भारी ना मामा. बरं मला सांग आता आपल्याला काय काय लागेल? काय कपडे? करेक्ट. मामा माझे बाबा पण असे कपडे घालायचे का? नाही रे बाळा, तुला सांगतो तुझे बाबा एकदम साधे कपडे घालायचे बघ, पण त्यांचं वागणं एकदम शहंशाह सारखं होतं. म्हणजे मामा? मी तुला सगळं सांगतो, पण त्याआधी आपल्याला कपडे उडकाय पाहिजेत की नाही? हो मामा, चल चल लवकर. चला. वहिनी आपण जरा गडबड करतोय असं वाटत नाही का तुम्हाला? कसली गडबड? हेच एंगेजमेंट बद्दल म्हणतोय मी. अहो मामांजीच म्हणलेत ना. वहिनी कदम हट्टी आहेत, ते नाहीत ऐकणार. पण या सगळ्या गोष्टींसाठी वेळ पाहिजे ना. तुम्हाला आर्याबद्दल काही शंका वाटते का? नाही नाही, तिचं नाही काय. मग झालं तर. आणि तसंही चांगल्या कार्यात विघ्न आणणारी काही कमी असतात का?
वहिनी तुमचा नेमका रोग कुणाकडे? हो नाही नाही, रोग कुणाकडे असं नाही, पण आता सगळं व्यवस्थित जुळून आले ना, तर मग कशाला उगाच वेळ घालवायचंय. हे बोलून घेतील आर्याशी, मग आपण जाऊन भेटू तिच्या आईला. ठीक आहे, मी आलो, औषध घेऊन येतो. आर्यावरच थांब. बर. ताई ताई, बाबा कसे आहेत? कुठे आहेत ते? तुम्ही तुम्ही काय करता इकडं? आणि कोण बाबा? हो, असं काय म्हणताय? एवढा कसला राग धरलाय? त्यांच्या या परिस्थितीला त्यांची एकेकाळची लाडकी सून नाही नाही, लेक पण कारणीभूत आहे. ताई हो, तुम्ही असं कसं म्हणताय? काही चुकीचं बोलत नाही मी. असं करू नका, असं बोलून तोडून टाकताय तुम्ही. बापू, तोडून कुणी टाकलं? आणि तुम्हाला पण आज आठवण झाली का तुमच्या पार्टनरची? त्यांची आठवण नाही असा दिवस जात नाही, पण आता परिस्थितीच अशी आहे की आम्ही. आणि अपर्णा, आता तर तुझा आणि भाऊजींचा डिवोर्स होतोय ना, मग काय संबंध तुझा? ताई, एरवी मी तुमचं सगळं ऐकून घेते, पण आता नाही. आताही तुझा काय अधिकार नाही. या मी बाबांना भेटल्याशिवाय परत नाही जाणार आहे ताई. हे बघा, मी विनंती करतो. बापू, हे सगळं खोटे. 7 वर्ष तुम्हाला एकदाही. ताई, 1 मिनिट थांबा. या सगळ्या गोष्टीला मी एकटी कारणीभूत नाहीये, अर्जुन पण तितकाच कारणीभूत. हे बघा, हे सगळं मी काय माझ्या हौशेपोटी नाही केलं. अपर्णा, माझ्यासाठी आता तुझा विषय संपलाय. मामंजींनी आत्ताच औषधं घेतलेत, गुंगीतच असतील. तुम्हाला माझा राग आहे ना, आणि मी अर्जुनला जर डिवोर्स दिला तर त्याने अर्जुन खुश होणार आहे असं वाटतंय ना तुम्हाला? मी तयार आहे. मी देईन डिवोर्स. मला फक्त आत्ता बाबांना एकदा भेटू द्या ना. मी दुसरं काहीच मागत नाही. प्लीज, तुम्ही आत्ता बाजूला व्हा. बाबा, बाबा, बाबा सॉरी. आजवर मी तुम्हाला जो काही त्रास दिला ना, त्यासाठी खरंच सॉरी. मला माफ करावं. तुमच्याशी बोलायला पाहिजे होतं, तुम्हाला भेटायला यायला पाहिजे होतं ना. मी तुमच्याशी बोलले नाही ना, ही सगळ्यात मोठी चुकी आहे माझी. पण बाबा, आजही माझ्या मनात जी बापूंसाठीची जागा आहे ना, तीच तुमची जागा आहे. माझ्याकडनं अर्जुनने असं वचन घेतलं, मी तरी काय करणार होते. मला खूपदा वाटलं तुम्हाला भेटावं, तुमच्याशी येऊन बोलावं, पण मी कायम स्वतःला रोखायचे. बाबा, तुमच्या नातवाला पण भेटवायचे हो तुम्हाला. म्हणजे तुम्ही भेटलाय त्याला हे आधी नर्सरीत. बाबा, मला माहिती अर्जुनचा नसला तरी तुमचा खूप विश्वास आहे ना नियतीवर. अमोल अर्जुनची आणि तुमची खूप वाट बघतोय. तो शोधतोय तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला तुमच्या नातवाला भेटायचंय ना, त्याच्याशी खेळायचंय ना. मी अर्जुन बद्दल सांगितलं त्याला सगळं. तुम्हाला भेटायचंय ना, तेव्हापासून सारखं शहंशाह करतो, दुसरं सुचतच नाही त्याला काय. रास्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. शहंशाह, तू कसं काय आकाशात चालतो रे? तू खरंच ताकदवान असणार आहे. डाळिंबास ताकदवान शरीर असं असेल तर मी आरशात बघून चित्र काढू शकतो. बाबा, तुम्हाला माझ्याशी सून म्हणून नातं तोडायचंय. मी हे समजू शकते खरंच. मी ते नर्सरीत ऐकलं, ते अजून लक्षात आहे माझ्या. सून पुण्यात आहे, तर एकदा बी भेटायला आली नाही.
ना माझ्या नातवाला कधी भेटवलंय मला तुम्ही. बाबा पण लेक म्हणून आता नका तोडू. मी अर्जुनच्या आणि तुमच्यामध्ये खरंच नाही येणार, खरंच नाही. तुम्ही जसं म्हणताय ना तसं सगळं होईल. अमोल तुमचा शोध घेतोय, काही दिवसानंतर त्याला कळेल तेव्हा काय करायचं त्यासाठी तयार राहा फक्त. पण मी तुमच्यामध्ये नाही येणार. मी वाढदिवसाचं निमंत्रण द्यायला घरी आले होते. बाबा आदल्या दिवशी अमोलला हे सगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी डिवोर्सचे पेपर. बाबा बोला राहू काहीतरी, एकदा बघा की माझ्याकडे. बरं मी चुकलीये ना, माझा राग आलाय ना, अमोलवर का राग काढताय? त्याची काय चुकी? तुम्हाला तुमच्या नातवाला भेटायचं, त्याच्याशी खेळायचं, एकदम उठा की. बाबा बोला ना हो. बाबा बाबा माझे डोळे तुझ्यासारखेत ना? शैलशा तुझा सिंबा येतोय तुला शोधायला. आता वाईट वाटून काय उपयोग? ताई अहो, झालं ना भेटून, आता निघ मग. आप्या, विनायकराव कसे आहेत ग? मी बोलले त्यांच्याशी, ग्लानीत होते, त्यांना कळलं नाही कळलं. तुझ्याशी काही बोलले का? आपण परत येऊया त्यांना. नको, तू नाही आलीस ना तर मामंजींना लवकर बरं वाटत. हे बघा, असं काय बोलताय तुम्ही? हा माझ्या आप्याची चूक असेल, पण अहो, तसं बघायला गेलं तर चूक दोघांची पण आहे ना. नाही, बरोबर आहे बापू तुमचं. तुम्ही शेवटी तुमच्या मुलीचीच बाजू घेणार ना, आणि जर चुकी दोघांची आहे तर मग शिक्षा फक्त भाऊजींनाच का? ताई असं नाहीये. अपर्णा, असंच आहे. भाऊजी पडतील त्यातनं बाहेर. आजच मामंजींनी सांगितले भाऊजींना दुसरं लग्न करा. त्यांनाच तू नको, त्यांनाच तू नको. असं काय बोलताय आपण? खरं त्याच्यावर सविस्तर बोलूयात. ती वेळ गेली बापू. बापू आपण जाऊया, ते आता ऐकायच्या मनस्थितीत नाही आहेत आपण. आणि अपर्णा, तुझा आणि भाऊजींचा डिवोर्स होतोय. मग भाऊजी आर्यासोबत लग्न करणार आहे हे ठरलंय. त्यामुळे तुम्ही हिला परत इकडे आणू नका. चल ताई, मला फक्त एक सांगता का? म्हणजे बाबा आता बरे आहेत ना? ते डोक्यातून बाहेर आलेत ना? हो, निघ आता. आप्या, चल बा. चल. बापू मला अर्जुनशी बोलायचंय. आता नको आप्या, किती अपमान त्यांनी केला नाही त्यांनी. केलाय ना बापू, अगं, मला पण तू एकदम बोलू द्या ना त्यांच्या त्याच्याशी. अपर्णा, तू इकडं? बाबांना भेटायला आले होते.
आर्या ही अपर्णा आणि अपर्णा ही आर्या. हाय. बाबांची काळजी घ्या. हा. आणि ते बाबांची इच्छा असेल की तू लग्न करावं तर कर लग्न. मी डिवोर्स पेपरवर सही देते. हा ते मागचं सगळं सोडून देण्याचं ठरवलंय मी.